आता जाऊयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय हालचाली सुरू आहेत जाणून घेऊयात। आज इंदापुरात सर्वच पक्षाचे नेते हॉटेल स्वामिनाथच्या उद्घाटनासमयी एकाच व्यासपीठावरती आले होते। यामध्ये भाजपचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे आमदार बबनरावजी शिंदे, हनुमंतराव डोळस व दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्यासह इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हे सर्वच नेते एकाच व्यासपीठावरती आले होते। भाषणावेळी सर्वच नेत्यांनी एकमेकांविषयी स्तुतिस्तुमने उधळली, काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे हे नेते जरी एकत्र आलेले असले तरी काही अवधीनंतर हेच नेते एकमेकांच्या पक्षांच्या विरोधात चिखलफेक केल्याशिवाय राहणार नाहीत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस बाकी असताना आता सर्वच पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यास गडबड सुरू झाली। सर्वच पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या निश्चित उमेदवारांना एबी फॉर्म देतील असे संकेत मिळत आहेत। पलूस कडेगावमध्ये काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप राष्ट्रवादी एकत्र येते, तर जतमध्ये भाजप आणि पतंगराव कदम गटाला शह देण्यासाठी काँग्रेसमधीलच वसंतदादा गट आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली। मिरज पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपपेक्षा काँग्रेसचा हात धरणं पसंत केलंय। अशा या एकूण परिस्थितीत पुढील 2 दिवसांमध्ये सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची गडबड दिसून येणार आहे। कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।